शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज विधान भवनासमोर आक्रमक आंदोलन केले. सरसकट कर्जमुक्ती आणि पीक विम्याच्या मागण्यांसाठी तुपकर कार्यकर्त्यांसह थेट विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. यावेळी कार्यकर्त्यांनी सातबाऱ्यांच्या प्रती विधान भवनाच्या दिशेने फेकल्या, तसेच सोयाबीन आणि कापूस उधळून सरकारचा निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या घामाची किंमत द्या, सरसकट कर्जमुक्ती द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. गेल्या महिन्यात बुलढाण्यात झालेल्या अन्नत्याग आंदोलनानंतर सरकारने शेतकरी प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचे तुपकर यांनी सांगितले. शेतकरी प्रश्नांवरून तुपकरांनी विधानभवनावर दिलेल्या या धडकेमुळे आता सरकार काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. कोण म्हणतो देणार नाही, त्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतो देणार नाही, त्याशिवाय राहणार पाहिजे. हक्काचा पीक विमा झालाच पाहिजे. आम्हाला मारतात, आम्ही काय बलात्कारी आहो का? आम्ही सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी हो. आमच्या अंगावर घाले घातले, आम्हाला पोलीस या ठिकाणी मारण्याचं काम करते. काय चाललंय? आमच्या शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा झाला पाहिजे, त्याच्यातले अटी आणि निकष रद्द केले पाहिजे म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. परंतु पोलिसांनी आम्हाला त्या ठिकाणी गचाट्या दिल्या. या संदर्भात भेटीसाठी कुठल्या मंत्र्यांसंदर्भात चर्चा झाली होती का यापूर्वी या आंदोलनाच्या? अजिबात नाही. हे सरकार पळ काढायला पाहिजे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं सरसकट कर्जमाफी करू. काय करताय? मला शेतकऱ्यात आहे, मला पोलिसांनी चॉकलेट लोट मार्केट चॉकलेट म्हणतो आम्ही शेतकऱ्यांना. जिंदाबाद जिंदाबाद. निरक्षाही करणाऱ्या सरकारचा, निरक्षाही करणाऱ्या सरकारचा आम्ही अन्नदाते हो. आमची तर आम्ही जगाचे पोशिंदे आहोत. आम्ही शेतकरी हो. आम्ही काही इतकं कोणत्या रोडचा ठेका मागायसाठी आलो नाही, इथं काही कोणतं काम मागायसाठी आलो नाही. पण सरकारच्या माध्यमातून पोलिसांनी दडपशाही केली. आम्हाला लूट मार्केट लुटलं.